ठिकाणी तो एक्स्ट्रा मेंबर असणं गरजेचं आहे. सर मॅचला होती सुरुवात. एका बाजूला कमारे आणि दुसऱ्या बाजूला YB कलेक्शन जय बजरंग सातपाटी या दोन टीममधून आपण ही बॅटल पाहणार आहोत. दोन्ही टीममध्ये खऱ्या अर्थानं एक अनमोल रत्न लपलेले आहेत. एका बाजूला YB कलेक्शन जय बजरंग सातपाटी ब टीमचा विचार केला तर मागील 2 वर्ष सर्वाधिक चर्चा कोणाची असेल, एक ॲज अ यंगस्टर म्हणून, एक ॲज अ बेस्ट ऑलराऊंडर म्हणून, तर ते नाव म्हणजे वीरेंद्र बाबरे. आणि सातपाटी क्रिकेटमधील एक खऱ्या अर्थानं अनमोल रत्न, ज्याने खऱ्या अर्थानं यंगस्टर इन्स्पायर होत आहेत. ज्या खेळाडूला पाहून प्रत्येकाचं स्वप्न बनलं आहे की मी देखील एक वीरेंद्र बाबरे बनावं. आणि तोच वीरेंद्र बाबरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वीरेंद्र बाबरे यांच्या सोबतीनं दीपेश यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश पहिले षटक हाताळण्याकरिता दाखल झाल्यात. यंगस्टर समोर एक यंगस्टर चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र बाबरेची या ठिकाणी एक ताकद जबरदस्त पाहायला मिळते. ती प्रचिती देत असताना षटकार 6 धावा. भरपूर लांब मारला. आजच्या दिवसामधील सर्वाधिक लॉंगेस्ट 6 वीरेंद्र बाबरे वीरू यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल या ओव्हरमधील हा देखील फुल टॉस आणि आताचा फटका देखील लाजवाब. आधीचा बॉल मिड विकेटला, आताचा बॉल लॉंग ऑफला. दोन्ही बॉल हवाई सफर आणि तिथे चांगल्या पद्धतीनं ते दोन्ही स्ट्रोक खेळले गेलेत. एक खासियत आहे वीरेंद्र बाबरे यांची. वीरू यांच्या बॅटमधून सलग 2 बॉलवरती 2 षटकार. PN स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर मिस्टर वीरू बाबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात. धावसंख्या फलकावरती 12. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत लेंथ सापडलेली नाही आहे. आता यॉर्कर टाकला. आताचा बॉल चांगला होता. लॉंग ऑफला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह तरीकेने पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट झालाय. एकेरीवरती संतोष ठेवावा लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळते. 13 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. चौथा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. चांगला परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन मिळेल या बॉलवरती. मागच्या 2 बॉलवरती कमबॅक चांगलं झालं आहे. पहिल्या 2 बॉलवरती तो रिदम सापडत नव्हता, ती लय सापडत नव्हती. परंतु मागच्या 2 बॉलवरती ज्या टप्प्यावरती बॉल टाकायचं आहे यॉर्करला त्या ठिकाणी ऑफर केलं आहे. आणि मागच्या दोन्ही बॉल जर आपण पाहिले तर दोन्ही बॉल यॉर्कर टाकल्यात. आणि त्याचमुळे फलंदाजांना तिथे मोठे फटके खेळणं अवघड झालं आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती देखील तोच प्रयत्न या ठिकाणी असेल गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. ऑन साईडला पोल करण्याचा प्रयत्न आणि या देखील बॉलवरती सेम रिझल्ट. जो रिझल्ट आपण पहिल्या 2 बॉलवरती पाहिला होता, 5व्या बॉलवरती देखील धमाकेदार षटकार. सहा रन्सनी टीमची टोटल जाऊन पोहोचते. फलकावरती 20 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 5 बॉल आतापर्यंत या ठिकाणी डिलिव्हर्ड झाल्यात. आणि मागील 5 बॉलमध्ये वीरूच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आपण पाहिल्यात. आताचा फुल टॉस आणि हा चौथा षटकार वीरू बाबरेच्या बॅटमधून येतोय. इझी रिटर्न आणि काय जबरदस्त फटके मैदानामध्ये खेळले गेलेत. 6 रन्स षटकार. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात. हरकत नाही आहे, एक युवा गोलंदाज आहे. हा प्रवास इथून संपणार नाही आहे. भरपूर काही शिकण्यासारखं होतं या मागील 6 बॉलच्या प्रवासामध्ये. जरी दीपेश फ्लॉप गेला असेल, नेक्स्ट टाईम या चुका त्याच्या माध्यमातून होणार नाही याची काळजी तो घेईल. तर सेकंड ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा, त्यामध्ये 4 षटकार वीरूच्या बॅटमधून आल्यात. आणि नॉन स्ट्रायकिंगवरती राहून कारण अर्थानं दीपेशने एन्जॉय केलं आहे. वीरूची बॅटिंग त्याने पाहिलं आहे. ते 4 षटकार, कडक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पंकज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. आता स्ट्रायकिंगवरती फलंदाज दीपेश आहे. 26 धावा फलकावरती. याही फलंदाजाच्या बॅटमधून 1 रन येताना आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये. परंतु मागच्या ओव्हरमध्ये कंटिन्युअसली अटॅक सुरू होता फलंदाज वीरूचा. 5 बॉलमध्ये 25 धावा त्याने बनवल्यात. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस. या बॉलवरती विकेट मिळण्याची शक्यता तर आहे आणि यस तो विकेट मिळालेला आहे.
एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ओव्हरमध्ये केलंय गोलंदाज हॅलो चेक. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मिस्टर विनोद. इन ॲट नंबर 3 वरती विनोदला या ठिकाणी पाठवलं गेलंय. धावसंख्या फलकावरती 26. या ओव्हरमधील दुसरा बॉल. विकेट आल्यानंतर तो कॉन्फिडन्स मिळाला असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला पिकअप शॉट क्रॉस बॅटने खेळलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. मुख्य मंचाला अभिवादन करण्याकरिता 6 रन्स षटकार. पिकअप पॉइंटला त्या ठिकाणी बरोबर फॉलो केला होता. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विरोधच्या बॅटमधून धमाकेदार षटकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार. म्हणजे ते गोलंदाजाला त्या ठिकाणी हात खोडण्याची संधी देत नाही आहेत. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि या देखील निर्णयामध्ये कमी पडलेले नाही आहेत. चांगला बॉल टाकला. लॉंग ऑफ ला खेळायचा होता. बॅटचा जो फॉलो थ्रू होता बरोबर लॉंग ऑफला होता. 1 रन मिळते या बॉलवरती. 1 रनवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 33 धावा सध्या फलकावरती लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ही टोटल 33 वरती आपल्याला पाहायला मिळते 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चौथा बॉल या ओव्हरमधील. मिस टाइम स्ट्रोक की बाहेर जाईल तर यस डेफिनेटली बाहेर जाईल. ते डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर झालाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विरुद्धच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार षटकार. 6 धावा. का बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. फक्त बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. 5 षटकार आतापर्यंत विरुद्धच्या बॅटमधून आले आणि टोटली मागच्या 10 बॉलमध्ये 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. ओव्हरमधील पुढचा बॉल. आताचा 7वा षटकार या इनिंगमधील येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे विरू बाबरेची आणि त्याच्या बॅटमधून आलाय 6वा षटकार या मॅचमधील. डेंजरस बॅटिंग खतरनाक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. याचमुळे तर उल्लेख केला होता द वंडर बॉय ऑफ पालघर. सातपाडीचा वंडर बॉय पालघरचा वंडर बॉय आज माहीमच्या मैदानावरती आज केलवा चषकामध्ये आपली या ठिकाणी प्रचिती देत असताना आपल्या फलंदाजीची या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक वेगळी कोणी जाणवू देत असताना 45 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा नाही अंतिम बॉल या ठिकाणी असेल या ओव्हरमधील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स तरीके पूर्ण होत आहेत. 2 रन्स नाही टीमची टोटल फलकावरती 47. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा फलकावरती आणि त्यामधील 8 बॉलमध्ये तब्बल 39 धावा विरू बाबरे यांच्या आहेत. त्यामध्ये 6 षटकार आणि 1 सिंगल 2 डबल. तिसरं षटक हाताळण्याकरिता चेतन गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 47 वरती ही टोटल आपण पाहतोय आणि 2 ओव्हरचा खेळाडूनी संपलाय. स्ट्रायकिंगवरती विनोद आहेत. 1 षटकार याही फलंदाजच्या बॅटमधून आलाय. फुल टॉस आणि आता लॉंग ऑफला हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त 6चा पाडा मैदानामध्ये बोलला जातोय आणि तब्बल 8 षटकार या मॅचमध्ये आल्यात. विनोदच्या बॅटमधून हा षटकार येत असताना आपण पाहिला. त्याबद्दल फलकावरती 53.
आता चांगला टाकलाय, कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. लेंथ सापडत नव्हती, परंतु हा बॉल बरोबर गुडलेन स्पॉटवरती टाकला आणि त्या टप्प्यावरती ती नजर आधीपासूनच बांधून ठेवली होती. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. फलकावरती 53 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय सध्या तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधील तिसरा बॉल लिव्ह केलं होतं. या बॉलला बॅटरला देखील माहिती होतं, भरपूर बाहेर टाकलाय बॉल. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 54 54 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. विश नेटवर्कची टीम पहिल्या दिवसापासून कामगिरी त्यांची जबरदस्त राहिले. मनीष निजाई सर असेल, राज निजाई सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दातेविरे गावातील हे अनमोल रत्न आज विश नेटवर्कला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. त्यांच्यामध्ये असलेलं ते टॅलेंट, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच फ्लॅट जरी गेला असेल तरी या फटक्यामध्ये जो दम आहे ना आणि पाहण्यामध्ये जी मजा आहे ना ती वेगळी आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय फटका खेळला होता इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला विनोदच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती 60 रन्स स्कोरवरती लागल्या जात आहेत. 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. फुल टॉस आणि हा देखील फटका, फक्त बॉटम हँडचा वापर या ठिकाणी केलाय. लॉंगॉनच्या बाहेर 6 रन्स. सहासष्ट धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 25 धावा. विनोदने देखील इनक्रेडिबल नॉक या ठिकाणी खेळला गेलाय. 8 बॉलमध्ये 39 विरू यांच्या आहेत. विनोदच्या बॅटमधून 6 मध्ये 25 आल्यात. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. लॉंग ऑफ मध्ये बॉल जातोय. तत्पूर्वी 1 रन कंप्लीट झालाय आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 67 धावा फलकावरती शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. लास्ट बॉल आपण पाहणार आहोत या ओव्हरमधील. फुलटॉस बॉल. हवं तसं एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. 1 धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत विरू आणि 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 69. 69 धावा या ठिकाणी 3 ओव्हर्समध्ये स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 115 दाखवतोय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात या ठिकाणी होते आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता पंकज टीमचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिला बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. डीपमधून फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत आहेत. 1 रन मिळाले या बॉलवरती. 70 धावा पूर्ण झाल्यात. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. विरू स्ट्रायकिंगवरती आल्यात आणि आत्तापर्यंत विरू यांच्या बॅटमधून तब्बल 6 षटकार आपण पाहिल्यात. स्ट्राईक रेट देखील डेंजरस त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये काय डेंजरस बॅटिंग केले आतापर्यंत. आणखीन एक काय फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि विरूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 6 धावा. 47 वरती जाऊन पोहोचल्यात विरू. म्हणजे आपल्या अर्धशतकापासून फक्त 3 धावा दूर आहेत. 76 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 76 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत विरू यांच्या करिअरमध्ये आय थिंक 70हून अधिक मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार त्यांनी पटकावला आहे आणि खऱ्या अर्थाने ही मेहनत आहे. लहानपणापासून क्रिकेटची आवड, त्याचबरोबर त्यांचे पिताश्री त्यांचा सपोर्ट चांगला राहिला आहे आणि त्यांचा पाठिंबा चांगला राहिला आहे आणि त्याचमुळे विरूने आपल्या मेहनतीच्या जोरावरती हे सर्व काही मिळवलं आहे. प्रसिद्धी,
त्याचबरोबर त्यांचे चाहते. दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत वीरू यांच्यासाठी आणि या दोन्ही गोष्टी क्रिकेटनेच दिल्यात. क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि यस वीरू बॅट दाखवायचे आहे. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. 11 बॉलमध्ये तब्बल 53 धावा. एकदा जोरदार टाळ्या वीरू यांच्यासाठी झाला पाहिजे. द वंडर बॉय ऑफ पालघर, पालघरचा वंडर बॉय आज आपली किमया साध्य करत असताना आपला विक्रम या ठिकाणी दाखवत असताना खतरनाक बॅटिंग मैदानामध्ये केलंय. जबरदस्त जवळपास 8 षटकार 11 बॉलमध्ये खेळले गेलेत आणि एकही डॉट बॉल आतापर्यंत खेळला गेलेला नाहीये. 481.82चा स्ट्राईक रेट वीरू यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि काय लाजवाब बॅटिंग केलंय. मिड विकेटला स्ट्रोक आल्यात, लॉंग ऑनला स्ट्रोक आल्यात, लॉंग ऑफला रन्स बनवल्यात, एक्स्ट्रा कव्हरला रन्स बनवल्यात, कव्हरला रन्स बनवल्यात. आता फक्त स्विच हिट आणि फाईन लेगला रन्स बनवणं बाकी आहे. काल जबरदस्त बॅटिंग केलंय. आज वीरूची बॅटिंग मंत्रमुग्ध करणारी राहिलंय या मॅचमध्ये. 82 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 3 बॉल्स केले आतापर्यंत झालाय. चौथा बॉल स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. वेग जास्त होता या बॉलमध्ये परंतु स्टंपला टार्गेट करू शकला नाहीये. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या फलकावरती 83. 83 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक्स्ट्रा रन्स देखील मोठ्या प्रमाणामध्ये आल्यात कारण जो एव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येकी तिसऱ्या बॉलवरती षटकार येतोय. चांगला बॉल परफेक्ट शॉर्टकट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळेल. आणि विनोद त्या ठिकाणी नाराज नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे वीरू एका बाजूने या ठिकाणी ड्रायव्हिंग सीटवरती बसले आहेत आणि कंटिन्युअसली रन्स बनवत आहेत. प्रत्येक बॉलवरती ते एफर्ट्स, प्रत्येक बॉलवरती ते डेडिकेशन वीरू यांचं अप्रतिम राहिलं आहे आणि त्याचमुळे विकेट त्या ठिकाणी बहाल करण्यामध्ये कुठली कमी त्या ठिकाणी दाखवलेली नाही आहे. त्र्याऐंशी धावा फलकावरती लागलं जात आहे. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. 83 वरती ही टोटल. या ओव्हरमधील 5वा बॉल. हा देखील बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या 1 रनने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 84. लास्ट बॉल आहे या ओव्हरमधील. 2 षटकार आल्यानंतर विकेट पंकजने घेतली. टीमचा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा गोलंदाज आहे परंतु या देखील गोलंदाजच्या विरोधामध्ये रन्स येताना आपण पाहिल्यात. प्रत्येक गोलंदाजाला त्या ठिकाणी अवकाश दाखवलंय. शेवटचा बॉल एक अनोखा स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या बॉलवरती फक्त 1च रन मिळेल. एकेरीवरतीच संपुष्ट व्हावं लागणार आहे. इन ऑफ दी 4th ओव्हर. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 85. 85 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. पहिला बॉल त्या ठिकाणी बॅटवरती आलेला नाही आहे. 1 रन मिळेल या बॉलवरती. सिद्धार्थ लढे गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या फलकावरती 85. 85. आज योगेश लढेची कमी कुठेतरी जाणवते बॉलिंगमध्ये. क्षमस्व 86 झाल्यात. 86 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. डॉट बॉल. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवले गेलेत. मागच्या 2 बॉलवरती मोठे फटके आलेले नाही आहेत कारण मागच्या 4 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवरती षटकार येत होता परंतु या ओव्हरमध्ये ते जाणवलेलं नाही आहे. तिसरा बॉल या ओव्हरमधील. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स मिळणं थोडंसं अवघड आहे परंतु 1 बाउन्स बॉल क्लिअर करेल. फिल्डर त्या ठिकाणी नव्हता आणि 4 रन्स मिळत आहेत.
धावसंख्या फलकावरती 90 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हरती लॉंग ऑन बॉल चालला आहे बरोबर डगआउटमध्ये, जिथे सातपाटी टीमचे प्लेयर्स आहेत त्यांच्या अभिवादनासाठी 6 रन्स षटकार. (96) स्कोरवरती आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सोडून दिला या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. आता 97 स्कोरवरती आपण पाहतोय. पाठलाग या ठिकाणी 5 ओव्हर्समध्ये करायचा आहे. आजचं जे खऱ्या अर्थानं लॉर्ड्स पॅनल होतं, 10 टीम्सचं लॉर्ड्स पॅनल आजचं होतं. परंतु आज भरपूर सारे टीम्स या ठिकाणी अवेलेबल झाला नाही. पहिला जो सामना होता तिथे देखील एका संघाला त्या ठिकाणी बाय दिली आणि सेकंड मॅचमध्ये देखील तेच घडलं. तिथे देखील एक टीम कॅन्सल झाली. तिसरा सामना या ठिकाणी खेळवला गेला. हा चौथा सामना सुरू आहे आणि ज्या 2 डमी होते, म्हणजे 5वा सामना दोन्ही टीम्स त्या ठिकाणी अवेलेबल नव्हत्या. परंतु डमीच्या जागेवरती एक टीम अर्थातच वसई बेनापट्टीचा संघ आला आणि त्यांच्या अपोजिट टीम या ठिकाणी नाही आहे. त्याचमुळे आपण 5 टीममध्ये लॉर्ड्स या ठिकाणी टाकणार आहोत. पाच टीममध्ये आपण लॉर्ड्स टाकणार आहोत, याची नोंद घ्या.
विकास आणि त्याचबरोबर दिपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिले षटक हाताळणीकरिता बॉलिंग ट्रॅकवरती वीरू बाबरे. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं बाउन्सरचा वापर त्यांनी केला होता आणि पहिल्या बॉलवरती बीट केल्या बॅटरला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. चांगल्या स्पॉटवरती बॉल त्या ठिकाणी पिच केला होता. या ओव्हरमधील दुसरा बॉल हा देखील बॉल षटकाचा वेध घेणारा होता. या देखील बॉलवरती रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालं आणि दोन्ही बॉल बॅटवरती आलेले नाही आहेत. फिरोज रेंज जर आपण पहिल्या 2 बॉलवरती गोल्डन स्पॉटवरती ठेवले गेलेत. हा बॉल आपण पाहिला त्या दिवसा बॉल मागे टाकला होता आणि बाउन्सरचा प्रयत्न होता. तिसरा बॉल या ओव्हरमधील तिसरा बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न शतशक त्या ठिकाणी येत आहेत. बॉलपर्यंत डायरेक्टली पोहोचणं पॉसिबल नव्हतं. 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आणखीन एक चांगला बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर बॅटच्या समोरून बॉल त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न केला. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या फलकावरती 2. एक रन या बॉलवरती मिळते. 1 रन टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. कमी गतीचा बॉल एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपलाय. धावसंख्या फलकावरती 3. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झालाय. पहिला बॉल समोर फोर्स केलाय. पहिला षटकार या ठिकाणी येतोय या इनिंग मध्ये. फलंदाज विकासच्या बॅटमधून पहिला षटकार. ऑफसाईडला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. 1 रन पूर्ण केले. दुसरे रन देखील पूर्ण झाले आणि या 2 रन्सने धावसंख्या फलकावती 11. लक्षात घ्या लॉर्ड्समध्ये विजयी टीम असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलाय. जे या 2 टीम्स आहेत तो सामना जो सुरू आहे त्यामध्ये विजयी टीम असा मेन्शन चिठ्ठ्यांमध्ये केलाय. षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. विकास आपल्या संघासाठी विकास करायचा आहे. त्यासाठी हा लढा त्या ठिकाणी सुरू आहे. टार्गेट भरपूर मोठा 106 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 रन्स आल्यात. या ओव्हरमध्ये 2 षटकार येऊन सुद्धा अजूनही तो मोमेंटम आपल्या बाजूने खेचता आलेला नाही आहे. कारण अवघड आहे पहिल्या षटकामध्ये 3 रन्स येऊन सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 धावा तरी बनवावा लागणार आहेत तरच तो मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. त्यातल्या त्यात कंटिन्युअस डॉट बॉल त्या ठिकाणी येत आहेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल जाईल डीपमध्ये. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन स्कोरवरती लागल्या गेलेत. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला सामना जो असेल माहीम मिठागर
डी आणि त्यांच्या अगेन्स्ट विजेता संघ. या सामन्यामधून जो विजेता संघ असेल तो या ठिकाणी फाईट करेल माई मिठागर डी टीम समोर, याची नोंद घ्या. याच्यानंतर लगेच तो सामना या ठिकाणी खेळवला जाईल. 19 फलकावरती पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 5 ते 10 मिनिटांची रेस्ट दिली जाईल विनिंग टीमला आणि त्यानंतर तो सामना खेळवला जाईल. अमन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. लेग स्पिनरचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय आणि मागच्या दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. ड्राय सरफेस आहे त्यामुळे बॉल फिरणं इझी होऊन जातं. या ओव्हरमधील तिसरा बॉल फोर्स तर जरूर केलाय. 6 रन्स मिळून जातील या बॉलवरती. षटकार येतोय. आता व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता. व्हाईट +1 टोटली 2 रन्स या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 27-27. धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. आणखीन एक कमी गतीचा कटर त्या ठिकाणी टाकला होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होते. 27 फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाल्यात. विकेट आतापर्यंत एकही गोलंदाजाला मिळालेली नाही आहे, परंतु डॉट बॉल झाल्यात आणि 106 धावांचं जे प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. ऑन साईडला पूल केला आहे. विकासच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय. विकास जर पहिल्यापासून याच मूडमध्ये बॅटिंग करत असता तर रिझल्ट कदाचित वेगळा असता, सिच्युएशन्स वेगळ्या असत्या. सध्याच्या घडीला बॅकफुटला आहे टीम कमारे. पुन्हा एकदा फोर्स केलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी 6 रन्स मिळतील आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 67 धावांची गरज आहे. विरू आल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल चाला बॉल विकेट किपर छतामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 11 बॉल 67 धावांची गरज आहे. बॅटची गडा घेतली होती. वेग जास्त होता या बॉलमध्ये. विकेट किपर देखील बीट झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता 10 बॉलमध्ये 66 धावांची गरज आहे. आता जे विनिंग प्रिडिक्शन आहे ते पूर्णपणे या ठिकाणी YB कलेक्शन जे बजरंग सत्पडी ब टीमच्या बाजूने येत चाललंय. हा बॉल जास्त बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41-41. 41 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधील पुढचा बॉल चांगला बॉल होता. विकेट किपर कॅरी करू शकलेले नाही आहेत, परंतु टीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन मिळेल लेग बाईसच्या माध्यमातून. ही रन येताना पाहायला मिळते. शोल्डरला बॉल आय थिंक लागला होता. विकासने बॅटिंग चांगली केली. 31 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत, परंतु संघाला विजय मिळवून देणं अवघड झालंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह तर केलाय. 4 रन्स मिळतील या बॉलवरती. या धावांनी पराभवाचं अंतर कमी होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही आहे, कारण आता ते वेळ निघून गेले. पहिलं षटक खूप महत्त्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 20 रन्स तरी येणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. 3 धावा आल्या. स्लोअर 1. फिरूने मागच्या स्पेलमध्ये देखील एक स्लोअर 1 तारीखेने टाकला होता. इथे देखील एक स्लोअर 1 आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 47. 47 धावा फलकावरती लागल्या गेल्या. लास्ट बॉल
या ओव्हरमधील शेवटचा बॉल. एक जास्त होता या बॉलमध्ये. एक रन मिळते या बॉलवरती आणि एक रन टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 48. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट तरीके मिळताना पाहायला मिळते. विकास डगआउटला तरीके परतला गेलाय.